तोच तसं कप्पाच्या मोदक. अगदी बरोबर ग. हो 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 छान 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 मोदक मोदक मला आवडतो मला. विनू विनू तूच मला तयार कर. जास्त नाचू नकोस. हे खऱ्या मोदकाविषयी बोलत आहे. पूर्ण यायचं राहिलं रे अजून. अगं वल्ली, दामिनी, शलाका, आल्या का अजून? आलीच बघा वल्ली. सगळ्यांची आधी मागूच मागते. अरे शिव मागच लागली. म्हणून उशीर झाला मला यायला. अगं बरं झालंस की तू तिला पण आणलंस. किती गोड आहे आपली शिव. आता फक्त दामिनी आणि शलाका राहायला यायच्या. त्या कधीतरी पेय देतात का रे? मग काय तर. त्या सगळ्यांच्या नंतरच बोलतात. हे जान्हवी, मी काय म्हणते, आता सगळे आले असतील तर सांग ना केकचं काय करायचं ते. हो सांगते सांगते. परवा रामनवमी आहे. काकू काका मला म्हणाले तुम्ही सगळी मुले मिळून रामायणातील एखादा प्रसंग घ्या आणि त्याचे नाटक बसवा. आपण ते रामनवमीच्या दिवशी सगळ्यांसमोर सादर करूया. वा मस्त आयडिया आहे. मला आवडली. थांब जरा. अगं पण आपल्याला जमेल का ते? काय नाही होणार. आपल्याला नक्की जमेल. हो करू की आपण प्रयत्न. पण नाटक म्हटले की पाठांतर आलं. माझ्या लक्षात राहील का? हो का? सगळे जमेल का? आधी करून घेऊ दे तुझ्या नाटकात. अगं त्याला सांग फक्त पाठ करताना झोपू नकोस म्हणून. ए जान्हवी, मला आपली काहीतरी छोटीशी भूमिका दे बघ. हो रे, सगळ्यांना जमेल असं सोपं आणि सहज नाटक सुरू करू. आधी आपण जीवलग होऊन घेऊ नाटकात. बरं जा. काय पसंत घ्यायचं आपण नाटकासाठी? सीताहरण ठेवूया का? की त्यापेक्षा रावणाचा वध करूया? नको आपण गुणगान करू. मी होतो हनुमान, जय हनुमान. का अरे रामने राम हनुमान सुरू करे. अरे तसं नाही. मला हनुमाना सारखी उंच उडी मारता येते म्हणून म्हटलं. तू एकटंच हनुमान होणार, पण आम्ही तर तुझ्या उद्या बसायचं कारण. आपण असं करू, राम आणि भरताची भेट आहे. ती छान होईल. अरे थांबा थांबा.
श्रीराम सनिंदय रंगा, अरे तुला काय म्हणतोस? दगड असतात ते दगड. तेच ते दगड. मी ना मस्त मुकुट बनवतो. हो रे, मला पण बनवू आपण. मला हवंच ना. हो कर. ऐका, मी काय करतो, मनाची ना कशी शेपूट मस्त उड्या मिळते का ते. हे शेपूट तुला विकत मिळणार आहे का रे मोदका? अरे नाही रे, कसं करतो, आईची आणि आजीची शाळेची शेपूट तुला काढतो. हे मस्त. अशी लांब लचक शेपूट लावली. चालेल, घेऊन ये आईची आणि आजीची शेपूट. आणि रंगा, तू पण दगड घेऊन ये. आता जातो बघ. लांब मोठी दगड. चालू मी आणि मालवी सगळ्या परीक्षेसाठी तोंडाला लावायचे मास्क आणतो. हो, चालेल गं. मस्त दिसेल की रंगा सेना. आणि आपण चिमूला आपण शेपूट लावून घेऊन येऊया. रघुवी, हे बघ, झाले खूप तयार. छान, 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 छान झाले, छान झाले, आहे. छान झाले, आहे. पण आवडले. अरे वा, मस्तच झाले की रे मुकुट. रंगा, हे बघ, काच पण तयार आहे आपल्या वाणासीसाठी. आता आपली वानरसेना मस्त दिसेल. हो गं. जय श्रीराम, जय राम. यालो. अरे वा, मस्तच दिसतोयस की रे आमचा हनुमान. आणि रंगा कुठे आहे? हे रंगा घेऊन येतंय बघा आम्हाला. मुलगा, तू नुसताच उड्या मारत पळत असशील. त्याला मदत करायची ना थोडी. विसरूनच गेलो मी. चल, करू त्याला मदत. चल रे, तू पण चल आमच्यासोबत मदतीला. हो. चालेल. अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकी
रंगा काय म्हणलास? राक्षसीने? आम्ही राक्षसीने काय अरे मुलांनो, काय चाललं रे? काका या दोघांना सांगा ना, या दोघी म्हणत आहेत. अरे पण का? काका हे सगळे या वेगवेगळ्या नाटकात घेणार आहेत. काका त्याला नीट बोलता सुद्धा येत नाही आणि तो काय काम करणार आहे आमच्या नाटकात? हो ना, काय करणार? अरे हो. ऐका जरा माझं सगळे. जानवी, काय प्रसंग करत आहात तुम्ही? काका आम्ही रामाने सेतू बांधला तो प्रसंग करणार आहोत. अरे वा, छानच की मग. हे बघा मुलांनो, रामाने सेतू बांधला तो सगळ्यांच्या मदतीने. ज्याला जी मदत करता येईल ती प्रत्येकाने केली, अगदी खरकळेने सुद्धा. मुलींनो, रामाने जर सगळ्यांच्या मदतीने सेतू बांधला तर आपण एकत्र येऊ आणि भिन्न सोबत नाटक उभं केलं तर रामाचा सेतू का नाही पूर्ण होऊ शकणार? बरोबर ना?